आम्ही श्री स्वस्तिक्षेम संवादामध्ये बोलताना त्यांच्याकडे मागा, त्यांच्याशी भांडा, त्यांच्याशी बोला, गप्पा मारा, प्रेमाने बोला, कसंही बोला, काही हरकत नाही. परंतु स्वस्तिक्षेम संवादामध्ये आमचा पूर्ण विश्वास असावा लागतो. पहिली गोष्ट की तो सगळं जाणतोच आणि त्याची आई तर त्यालाही जाणते. जो सर्व जाणतो त्याला जाणणे अशी ती आहे. आणि त्या मोठ्या आईशी बोलताना, आपल्या आजीशी बोलताना की आपल्या बाबाशी बोलताना पहिला भ्रम काढून टाकायला पाहिजे की ह्यांना माहीत नाही, ह्यांना माहीत नसेल. म्हणजे म्हणून बाबू आम्ही सांगायचं कशाला, काय माहिती आहे तर. बरोबर. आता तुम्हाला ही तुमची बायको आहे माहिती आहे ना, हो? मग हिचं नाव कशाला बदलता, तिच्या काय मंगळसूत्र कशाला घालता, राईट? लग्नाला तर एकत्रच का जाता? ती त्या कोपऱ्यात, तुम्ही ह्या कोपऱ्यात का उभे राहत नाही? ही माझी आई आहे हे माहिती आहे ना, मग आई म्हणून का हाक मारता? मिसेस XYZ म्हणून का नाही हाक मारत? बरोबर. भूक राहिल्यानंतर पोट भरणं हेच आवश्यक गोष्ट आहे सायंटिफिकली, बरोबर. ते सुद्धा योग्य खाद्यपदार्थाने. मग त्याला चव पाहिजेच, हा हट्ट कशाला? बरोबर. नुसतं एक बाबा चांगली प्रोटीन्स आणि चांगले कार्बोहायड्रेट्स आणि चांगले विटॅमिन्स असलेला एक खाद्यपदार्थाचा पिठाचा गोळा जर तुम्हाला खायला दिला, काय हरकत आहे? खायला खा ना. खाणार आहात का बसून? नाही ना. मग तिकडे आम्ही माणूस आहोत. मग म्हणणार काय, देवानेच आम्हाला चव दिली आहे. बरं, देवाने जर सगळ्यांनाच चव दिली आहे, मग एखाद्याला गोड आवडतं, एखाद्याला तिखट आवडतं, एखाद्याला कडू आवडतं, एखाद्याला आंबट आवडतं, असं कसं काय? मग तो आमच्या कर्माचा भाग, आमच्या आवडीचा भाग. आम्ही लहानपणी तशी डेव्हलप झालो. आमच्याकडची उत्तरं संपतच नाहीत. सायन्समध्ये हे डेफिनेटली आवश्यक आहे, पण सायन्स जिकडे संपतं तिकडेच अध्यात्म सुरू होतं. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हे खरं असलं ते आम्हाला त्याच्याकडे सांगायलाच पाहिजे का? कारण त्याने आम्हाला कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून आम्हाला प्रार्थना स्वातंत्र्यही दिलेलं आहे.